आपण पाहत आहात पावर मराठी न्यूज। चला तर जाणून घेऊया आपल्या जिल्ह्यातील स्थानिक घडामोडी। जिल्हाधिकारी कार्यालयात ऊस दरावर निर्णायक बैठक, स्वाभिमानींचा ठाम निर्धार। सांगली जिल्ह्यातील ऊस दराचा तिढा सुटण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व साखर कारखानदारांमध्ये निर्णायक बैठक 7 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे आयोजित करण्यात आली आहे। या बैठकीस जिल्हाधिकारी अशोक काकडे अध्यक्षस्थानी असतील, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय खासदार राजू शेट्टी विशेष उपस्थित राहणार आहेत। स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस उत्पादन शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी ऊसाला प्रतिटन 3751 दर जाहीर करावा अशी ठाम मागणी केली आहे। तसेच मागील हंगामातील 200 रुपये हप्ता दिल्याशिवाय गाळप हंगाम सुरू करू नये असा संघटनेला इशारा दिला आहे। जयसिंगपूर येथे 24व्या ऊस परिषदेत माननीय राजू शेट्टी यांनी ही भूमिका स्पष्ट मांडली होती। गेल्या वर्षभरात साखरेचा दर 3800 रुपये प्रति क्विंटलपर्यंत गेला आहे। तसेच इथेनॉल, अल्कोहोल, बगॅस आणि मोलॅसिसमधून कारखान्यांनी कोट्यवधींचा नफा कमवला आहे। तरी देखील शेतकऱ्यांना न्यायिक दर न देणे म्हणजे त्यांच्या कष्टाचा अपमान आहे असे स्वाभिमानीने ठणकावले होते। संघटनेने वाहतूक कपात 25 किलोमीटरपर्यंतच मर्यादित ठेवावी असंही स्पष्ट केले आहे। 25 किलोमीटर क्षेत्रासाठी 750 रुपये कपात मान्य, त्या पलीकडील वाहतूक खर्च शेतकऱ्यांवर टाकू नये अशी मागणी करण्यात आली। जिल्ह्यातील सर्व सहकारी आणि खाजगी साखर कारखान्यांना स्वाभिमानी संघटनेने निवेदन देऊन वरील मागण्या मान्य करण्याचे आवाहन केले होते। 10 नोव्हेंबरपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेला रस्त्यावर उतरून आंदोलनाशिवाय पर्याय नाही असा इशारा यापूर्वीच देण्यात आला होता। दरम्यान जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी निवेदनाची तात्काळ दखल घेत प्रादेशिक सहसंचालक साखर कोल्हापूर विभाग संगीता डोंगरे यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवले होते। त्यानुसारच या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे। या बैठकीत सर्व सहकारी आणि खाजगी साखर कारखान्यांचे चेअरमन स्वतः उपस्थित राहावेत, प्रतिनिधी न पाठवता थेट चर्चेत सहभागी व्हावे असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख संदीप राजोबा यांनी केले आहे। स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी साहेब यांनी हजारो शेतकऱ्यांच्या मागणीनुसार स्वाभिमानीच्या 24व्या ऊस परिषदेमध्ये ऊसाला पहिली उचल 3751 रुपये मिळाली पाहिजे, तसंच गतवर्षी गाळप झालेल्या ऊसाला 200 रुपयेचा दुसरा हप्ता मिळाला पाहिजे अशी मागणी केलेली होती। परंतु सांगली जिल्ह्यामध्ये अद्याप कोणत्याही साखर कारखान्याने याबाबत कोणत्याही दराची जाहीर घोषणा केलेली नाही। परंतु कारखाने चालू झालेले आहेत। रस्त्यावरचा संघर्ष टाळावा यासाठी सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय अशोक काकडे साहेब यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं निवेदन देण्यात आलेलं होतं आणि त्या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन अशोक काकडे साहेबांनी RJD प्रादेशिक सहसंचालक साखर यांना तात्काळ पत्र पाठवून त्यांना सांगितलं होतं। त्याप्रमाणे येणाऱ्या 7 तारखेला दुपारी 12 वाजता सांगलीचे जिल्हाधिकारी साहेबांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयामध्ये ही ऊस दराची बैठक स्वाभिमानी शेतकरी संघटना व साखर कारखानदार यांच्यामध्ये पार पडणार आहे। या बैठकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते स्वतः राजू शेट्टी साहेब उपस्थित राहणार आहेत। तसंच माझं कारखान्यांना आव्हान आहे की तुम्ही प्रतिनिधी न पाठवता तुम्ही स्वतः या बैठकीसाठी उपस्थित राहा